नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे RRB ग्रुप डी भरती 2026। मित्रांनो, रेल्वे भरती मंडळ RRB कडून ग्रुप डी लेवल 1 पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे। तर मित्रांनो, आपण याविषयी थोडीशी माहिती पाहूयात। RRB ग्रुप डी 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी मित्रांनो खूप मोठी सुवर्णसंधी आहे। जवळपास 22,000पेक्षा अधिक जास्त या सरकारी नोकरीत आहेत। यामध्ये असं आहे, सरकारी नोकरी, स्थिर पगार आणि भविष्यातील सुरक्षित करिअर। त्यामुळे मित्रांनो, आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला लागा, कारण ही सुवर्णसंधी आपल्याला सोडायची नाहीये। तर आपण मित्रांनो पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूयात। ते आपण समजून घेऊयात कशा प्रकारे हे एक्झाम द्यायची आहे। तर मित्रांनो, आपण आता पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूयात। नक्की RRB डी ग्रुप म्हणजे काय असते, 2026 मध्ये किती जागा सुटल्या आहेत, कोणतं पद आहे किंवा कोण पात्र आहे, अभ्यासक्रम याचा कसा आहे, पीटी कसा असतो, यामध्ये पगार किती असतो आणि अभ्यास कसा सुरू करावा किंवा कसा करावा याबाबत आपण पाहूयात। मित्रांनो, पहिला मुद्दा आहे RRB ग्रुप डी भरतीची आत्ताची सध्याची स्थिती काय आहे। तर याच्यामध्ये एकूण जागा आपल्याला 22,000पेक्षा जास्त आहे। भरती वर्ष सध्याचे 2026 म्हणजे आत्ताचे सुरू झालेले वर्ष आहेत। सध्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाहीये, पण मित्रांनो लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण दुसरा मुद्दा पाहूयात। RRB ग्रुप डी मध्ये कोणकोणती नक्की पदं असतात, यामध्ये कोणती पदं असतात व त्यांची कामे काय असतात, मी तुम्हाला थोडीशी सविस्तर माहिती देते। पहिलं पद असतं रेल्वे ट्रॅक देखभाल कर्मचारी ग्रेड 4 मध्ये। याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, रेल्वे रुळाची देखभाल करायची, दुरुस्ती करायची व सुरक्षितता पाहायची। दुसरे पद आहे मित्रांनो पॉइंट समन ग्रेड बी। याच्यामध्ये काम असतं मित्रांनो, रेल्वे स्थानकावर पॉइंट बदलणे, गाड्यांना योग्य तो मार्ग दाखवणे। ठीक आहे। तिसरं पद आहे सहाय्यक विद्युत विभाग। आता विद्युत विभागामध्ये काय येतं मित्रांनो, विद्युत उपकरणे, लाईट, वीज पुरवठा याची देखभाल या पोस्टमध्ये केली जाते। चौथी पोस्ट आहे सहाय्यक यांत्रिक विभाग। याच्यामध्ये मित्रांनो इंजिन, डबे व यांत्रिक भागाची देखभाल केली जाते। आता पाचवं पद आहे सहाय्यक सिग्नल व दूरसंचार विभाग। या पदामध्ये सिग्नल प्रणाली, टेलिफोन, कम्युनिकेशन यंत्रणा सांभाळणे, या पदामध्ये ही कामं असतात। सहावं पद आहे सहाय्यक पूल विभाग। या पदामध्ये रेल्वे पूल, उड्डाण पूल याची तपासणी व देखभाल केली जाते। सातवा पद आहे मित्रांनो सहाय्यक ट्रॅक मशीन विभाग। याच्यामध्ये काम असते ट्रॅक दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनची देखभाल करावी लागते। आठवं पद आहे मित्रांनो सहाय्यक कार्यशाळा लोको शेड। यामध्ये असं काम असते इंजिन व डब्याची दुरुस्ती व देखभाल कार्यात त्यांना मदत करावी लागत असते। ठीक आहे। तर ह्या मित्रांनो 8 पोस्ट आहेत आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती याच्याबद्दल सांगितलेली आहे की तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते। तिसरा मुद्दा आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता। उमेदवार हा 10वी पास असावा किंवा ITI केलेले उमेदवार पात्र आहेत। म्हणजे 10वी पास केलेल्या मित्रांनो तुम्ही पण फॉर्म भरू शकता आणि ITI केलेले मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता। याच्यामध्ये कोणत्याही विशिष्ट विषयाची अट नाहीये मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घेऊ शकता। चौथा मुद्दा आहे मित्रांनो आपला वय मर्यादा एज लिमिट। किमान वय 18 वर्ष तरी हवेच मित्रांनो आणि कमाल वय हे 33 वर्ष। ठीक आहे। आणि मित्रांनो आरक्षणानुसार आपल्याला सूट आहे ST NT साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन हे नियमानुसार अटी लागू असतील त्याच्यामध्ये। ठीक आहे मित्रांनो। मुद्दा आहे मित्रांनो आपला परीक्षा पद्धत म्हणजे सिलेक्शन प्रोसेस। RRB ग्रुप डी भरती 4 टप्प्यांमध्ये होते। पहिला टप्पा आहे CBT म्हणजे संगणक आधारित परीक्षा। दुसरा आहे PET म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी। तिसरी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथा आहे मेडिकल टेस्ट। अंतिम निवड ही CBT म्हणजे संगणक आधारित परीक्षा आणि दुसरा आहे PET म्हणजे शारीरिक चाचणी यांच्यावर आधारित असते। संगणक आधारित परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी यावरच तुमचा अंतिम रिझल्ट असतो मित्रांनो।
मित्रांनो 6वा मुद्दा आहे आपला अभ्यासक्रम सिलेबस सीबीटी एक्झाम. सीबीटी मध्ये खालील विषय येतात. पहिला आहे मित्रांनो गणित. आता गणित विषयामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी, अनुपात, प्रमाण, वेळ व काम, साधे व्याज. याच्यामध्ये गणित ह्या विषयामध्ये तुम्हाला एवढे विषय असतात. दुसरा आहे सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती. याच्यामध्ये कोडिंग, डिकोडिंग, सिरीज, डिरेक्शन, ब्लड रिलेशन असे विषय असतात. तिसरा आहे सामान्य विज्ञान. त्याच्यामध्ये 3 विषय असतात: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवनशास्त्र. चौथा मुद्दा आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय दिसतील: भारताचा इतिहास, भूगोल, राज्य व केंद्रशासन योजना आणि चालू घडामोडी 6 ते 8 महिने. याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 7वा आहे पेट म्हणजे शारीरिक चाचणी. ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. पुरुष उमेदवारांसाठी 35 किलो वजन असणे आणि 100 मीटर हे 2 मिनिटांत कंप्लीट करणे. 1000 मीटर धाव 4 मिनिटे व 15 सेकंद असा शारीरिक चाचणी ही पुरुषांमध्ये होते. तर महिला उमेदवार यांच्यासाठी 20 किलो वजन, 100 मीटर हे 2 मिनिटात आणि 1000 मीटर धाव 5 मिनिटं 40 सेकंदामध्ये होते. 8वा मुद्दा आहे आपला पगार म्हणजे सॅलरी. पे लेवल 1 बेसिक पे 18,000 असेल. DA HRA TA मिळून महिन्याचा पगार सुमारे 22,000 किंवा 25,000 असेल. 9वा मुद्दा आहे अर्ज शुल्क ॲप्लिकेशन फी. जनरल OBC यासाठी 500 रुपये फी आहे. SC ST महिलांसाठी 250 रुपये फी आहे. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे CBTला उपस्थित राहिल्यामध्ये फी परत रिफंड मिळते, म्हणजे रिफंड आपल्याला पुन्हा भेटतो. तर मित्रांनो इथेच आपले सगळे मुद्दे संपलेले आहेत. मित्रांनो आज आपण RRB म्हणजे काय आणि रेल्वे भरतीची महत्त्वाची माहिती पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.